इंद्रायणीचं पसायदान. 3 जुलै नामाचा गजर. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक रश्मी पोद्दार. पंढरीहून दिंड्या आपापल्या गावी परत येतात. तृप्त झालेल्या वारकऱ्यांची मनं तरीही अतृप्तच असतात. काय करूनी तीर्थाटने, मन भरिले अवगुणे. काय करावे ते तप, चित्ती नाही अनुताप. मन संकल्पाची पापे, न जाती तीर्थाचेनी बापे. नामा म्हणे सर्व सोपे, पाय जाय अनुतापे. ह्या संत नामदेवांच्या उपदेशाने सगळ्यांच्या आत्म्याचे प्रदेश काबीज केलेले असतात. तरीही भेटी लागी जीवा, लागलीसे आस. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पौर्णिमेचा चंद्रमा चकोर जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. दिवाळीच्या मुळा मोठी आस केली, पाहता वाटुली माय बाप. ह्या संत नामदेवांच्या तगमगीने सगळ्यांच्या मनाचे प्रदेश काबीज केलेले असतात. डोळे शिरले पाहता वाटुली, ही नामदेवांची संत व्याकुळता वारकऱ्यांच्या डोळ्यात घोळत असते. पंढरीहून आलो तरीही पंढरीला जायचंय, ही आस वारकऱ्यांना असते. कारण पंढरीला सगळ्या संतांच्या भेटी होतात. संतांच्या भेटीनं आपल्यातला संत जागा होतो. सुगंधाच्या भेटीने आपल्यातला सुगंध जागा होतो. संत चरणीचे रज, हेची सर्व तीर्थ मज. ही संत नामदेवांची अभंग ओळ वारकऱ्यांच्या मनाचा ठाव घेत असते. तू माझी माऊली, मी वो तुझा पान्हा. पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे. तू माझी माऊली, मी तुझे वासरू. नको पान्हा चोरू पांडुरंगे. तू माझी पक्षिणी, मी तुझे अंडज. चारा घाली मज पांडुरंगे. हा नामदेवांचा संतध्यास प्रत्येक वारकऱ्याचा श्वास झालेला असतो. आणि आषाढ महिना येतो. टाळ मृदुंग वीणेतलं भक्तीचं आभाळ भरून येतं. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग च्या नादानं ज्ञानबा तुकारामांचा निनाद खुलायला लागतो. अवघी दिंडी नाम गजराने दुमदुमून जाते. नामात काय आहे? नामात भाव आहे, भक्ती आहे, गजर आहे, जागर आहे, जप आहे, तप आहे, तत्व आहे, सत्व आहे. नाम हे जे ज्ञान आहे, हे साधसोप तत्वज्ञान नामदेवांनी संत दिंडीला प्रदान केलं. नामदेवांनी नामातल्या देवाचं दर्शन घडवत नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ह्या संत वत्सलतेनं विठ्ठल आवडी प्रेम भावो, विठ्ठल नामाचा रे टाहो. ह्या संत आर्ततेने नामदीप तेवत ठेवला. नामदीपाची महाराष्ट्र दिंडी नामदेवांनी गुजरात, उत्तर भारत, पंजाबात नेली. ज्ञानदेवांच्या अमृताहुनी गोड मराठीचा कबीर सूर तुलसीच्या हिंदीशी हृदय संवाद घडवून आणला. वात्सल्याचा पान्हा वात्सल्याशी जुळला. सुगंधाचा गंध सुगंधात रोळला. नामदेव की मुखबाणी हे नामाभिधान घेत नामदेवांच्या हिंदी रचना गुरु ग्रंथ साहिबाच्या हृदयात शिरल्या. संतवाणीच्या स्पर्शाने गुरुबाणी पुलकित झाली. मराठीच्या अभंग स्पर्शाने हिंदी अधिक बहरली. महाराष्ट्राची दिंडी अवघ्या भारताची झाली. 3 जुलै 1350 ला संत नामदेव विठू माऊलीच्या पाण्यात विलीन झाले. तरीही दिंडीला वाटतं नामदेव आपल्यातच आहे. आणि नामदेवांच्या नामगजराच्या पाण्यानं चिंब झालेली दिंडी अवघा संसार करीन सुखाचा, हा नामदेवांचा संत ध्यास घेत पुढे पुढे जात राहते.